बॅनर कलर आणि बाकीचे कुठले करून राहिलो तो आमचं ना फुडलं तो आमच्याच ना रे तो बॅनर आमचो आज दिनांक 23 ॲक्च्युली आज भाऊबीजेचो दीस सगळे भाऊबीजेच्या सगळ्यांक शुभेच्छा आणि स्पेशल थँक्स आयज हांव म्हाज्या पत्रकार भावांक दिता कित्याक एका 10 मिनटाच्या अंतराचेर सगळ्यांनी आयले म्हणून खूब खूब तुमकांय शुभेच्छा आणि तशेंच म्हज्या पेडण्याच्या सगळ्या रहिवाशांच्यो म्हणजे आयच्यो शुभेच्छा मानून घेवच्यो। आयज खरें म्हणजे आमी सकाळी सकाळीच एक सांगपाक पयलीं सुरवात अशी करता की आमी जे दिवाळीच्या निमतान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्यान ते ह्या फाटल्या 5 ते 6 वर्साच्या काळात पहिल्यांदाच ते डॅमेज केले गेले। कोणी केले कितें केले खबर ना। आमकां खूब खंत जाले, म्हज्या कार्यकर्त्यांक खूब दुख्ख जालें। कितलेशेच शेकड्यांनी म्हाका कॉल्स येयले, ज्या कॉल्सांनी तांकां दुख्ख जालें, सर अशें कितें जालें, कोणी केलें, कितें जालें। खरें हांव सुद्दां त्या दिसा खूब दुख्खी आशिल्लो। पण त्या दिसा रात्रीक म्हाका एक कॉल येयलो एका मनशाचो। तेचें नांव रणजीत परब, राहणारा हळर्णे। सर आपूण हे पिजले, आपल्याक माफ करा अशें अक्षरशः तेणें म्हाका सांगलें। त्याच्या पयलीं तेणें आनी एका मित्राकय सांगलेलें आमच्या कितें अशें आपल्या कडेन घडलें, हे चुकीचें घडलें म्हणून। सो आमकां एक बरें दिसलें कितें एक पेडणेकर स्वता म्हणून एक पेडण्याचो भुरगो सांगता कितें तरी आपण डॅमेजीस केलेले आसा। सो आमकां सगळ्यांक दिसलें, आमच्या कार्यकर्त्यांक आमकां की ह्या भुरग्याचे आमी एक सन्मान, एक सत्कार करचो म्हणून काल सकाळी आमी उठले आनी तेच्या घरा कडेन गेले। पण बॅड लक काल तो आमकां मेळूंक ना। सो आयज आमी सकाळी तेच्या घरा गेले, सकाळी 6:30 तेच्या घरा पावले। आमी थंय पावले, आमचे बरेचशे 20-25 कार्यकर्ते आसलेले। आमी बरें गुच्छ घेवन गेलो, आमकां स्वीट्स घेवन गेलो जेणे करून तांकां दितले म्हणून। पण हे सगळें करतना आमी दार वाजयतकूच तेणी दार उगडलें आनी परत तेणी उगडूंकूच ना। आमी थंय रावले पयले, मागीर आमी थंयसर एक धाकटीशी बायट दिली कितें म्हणून की आमी ह्या भुरग्याचे कौतुक करपाक गेले, सन्मान करपाक गेले। कित्याक ह्या एक भुरगो आमचो पेडण्याचो स्वता सांगता हें आपण केलें, कितली बरी खबर। आनी आमचो मेन उद्दिश्ट ह्यो युवा आसलो। ह्या युवाचे लायफ पिड्ड्यार जावचें न्ही, तेचे करियर पिड्ड्यार जावचें न्ही, तेचे येदा कदाची फुडल्या कामाक कितें त्रास जावचे न्ही म्हणून आमी कंप्लेन सुद्दां करूं ना। कित्याक ह्यो भाव आमचो, आमच्या भावा भयणांक आमकां दुखोवपाचें ना।
पण आम्ही ते आमचे काम केले, आम्ही ते हे दिले. पण थंयसर एक विचित्र घटना घडली. हे पळयतना थंयसर त्या वेळाचेर आमदाराची गाडी आसलेली. आमदाराची न्ही, GSRTC जे डिपार्टमेंट जो चेअरमॅन आसा ते हेचे थंय गाडी आसलेली. सो आमी सगळी शॉक जाले. ह्या माणसाच्या घरा समोर ही डिपार्टमेंटाची गाडी कितें करता? कित्याक म्हाज्या ऐकिवात तरी तो ड्रायव्हर म्हणून त्याच्या कडेन त्या डिपार्टमेंटान आसा हे खबर ना. आणि तो खंय तसो कित्याक इट इज गव्हर्नमेंट हे ते गाडी, ती कितें सादी अशी हेची गाडी न्ही, पर्सनल गाडी आसल्यार आमी काय म्हणचे नासले. आणि त्या गाडयेंत न्ही बरेचशे बॅनर्स पिजलेले असलेले आणि असले कसले असले खबर ना. सो GSRTC जी आसा ती बॅनर विकपाचो बी धंदो केला काय कितें प्रश्न येयला. कदाचित ते डॅमेजीस जे हे आसात बॅनर्स ते आमचे आसचे ना कशावर, ह्यो सो एक प्रश्न चिन्ह जाला. खरें म्हणजे आयज ही प्रेस घेवपाचें मूळ कारण कितें आसा न्ही, ही जी सरकारी जी व्यवस्था आसा तेचो दुरुपयोग कसो केलो जाता तो सुद्दां आमच्या पेडणेकारांच्या भुरग्यां कडसून हे कितले त्रासदायक जातले हे दुःख जाता. हे सगळे करतना आमकां एक जाणवलें, हो करता करविता कोण तरी आसा आणि आमच्या पेडण्याच्या भुरग्यांचे लायफ करियर पिड्यार करता. ह्या उदाहरणांत ह्या गाडयेंतच कितें तरी बरे वायट नैतीक कितें तरी गोष्टी घडटा आसत, ते घडयतात जाल्यार हे कोणा कडसून आमच्या पेडणेकारांक आमी त्रासान पडटले. सो म्हाका एक सगळ्या म्हज्या युवा एक विनंती करपाची आसा आनी सांगपाचें आसा, तुमी असल्या गोष्टीचेर नाहक बळी पडा नाका, जेणे करून तुमचे जे करियर आहा ते पिड्यार जावचें न्ही म्हणून. कित्याक जे कोण हैसर येयल्यात ते प्रतिनिधी ते स्वताच्या स्वार्थासाठी येयले हांव सदांच सांगत येयला आनी हें सिद्ध जाता. कित्याक एक रणजीत परब जर ह्यो आयज फेस करता, फाल्यां तेची आमी जर कंप्लेन केल्ली पुलिसाची, तेचे लायफ कितें उरतले असले? कित्याक खंय तरी FIR जातलीच आसली, प्रश्नच ना. आमच्या कडेन तेचे विज्युअल्स बी जे कितें आसात जे डॉक्युमेंट्स ते आमचे कडेन आसले, बेश्टे आमी म्हणचे नासलेले. सो अशें दुसऱ्या भुरग्यांनी करचें ही म्हजी सगळ्यात एक प्रार्थना आसा. पण ह्यो सगळ्यात एक म्हत्वाचें हांव आज खरें म्हणजे आमच्या CM कडेन मागणी मागूंक सोदता. जी गव्हर्नमेंट ऑफिसाची गाडी ही अशा कार्यकर्त्यांच्या घरा कडेन आनी ती दुष्परिणाम करणारे गोष्टी घडयता, हे कितले योग्य आसा? खरें म्हणजे हांव जाणा. आनी ह्या GSRTCन फक्त 2 डायरेक्टर आमचे पेडण्यांतले आहात हे म्हाका खबर आसा. जेन्ना हे पेडण्यांतले 2 डायरेक्टर हैसर आसात, हे डायरेक्टरांचे तेचेर लक्ष कित्याक ना? कितें अशें घराघरांनी वयता अशें म्हणून चेअरमॅनाक काय कळना, हे हांव सांगून सांगून थकला. तर डायरेक्टरांचे लक्ष घालपाची गरज आसली. येदा कदाचित त्या डायरेक्टरांच्या घरा कडेन आसलेले हांव समजूं शकता आसलो, कितें बाबा तो खरेंच कितें कामाक येयलो आसलो, कितें आसतलें म्हणून, कितें त्या डिपार्टमेंटाचें काम आसा. हे अशें कित्याक जो आनी ह्या वैशिश्ट्य म्हणजे ह्यो जो माणूस रणजीत आसा ह्यो म्हज्या संपर्कांत आसलो. अशें न्ही की तेचो एक दीस आमी बर्थडे सुद्दां एक दीस स्पेशल सेलिब्रेट केला. म्हणजे ह्यो कितल्या जाणांचो कितें कितें गुप्त हेर काय कितें खबर ना, ह्यो म्हाका प्रश्न पडपा लागला. सो तो एक प्रॉब्लेम आसा. पूण हांवें अशें आयकलां ह्यो आमचो जो लोकप्रतिनिधी आसा त्याचे दार उगडपाचें आनी बंद करपाचें काम करता अशें म्हज्या ऐकिवात आसा. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी सांगलां. सो नेमको तो खंय कितें तो खबर ना. पण तेणी म्हाका एक ताका आयज परत सांगपाचें आसा, तूं नाहक बळी पडूं नाका, तुजें करियर पिड्यार करनाका, जेणे करून तुजें लायफ जर पिड्यार जाता जाल्यार म्हजो एक भाव खंय तरी त्रासलेलो म्हाका पळोवपाक बरें दिसचें ना म्हणून. सो ह्याच्यासाठी आज मुद्दाम येयला. म्हजे कार्यकर्ते आसात ते आपले तेंच्यांनी सुद्दां स्वता एक फूल घेवन गेले, ताका गुलाबाचे दितले ह्या हिशोबान. तशेंच तुमकां आमी सगळे डॉक्युमेंट्स दितात. राजन बाब, एकच प्रश्न. समाज कार्यकर्ते आमचे राजन कोरगावकर सर आसात, ते गोरगरीब आसात, शिक्षणासाठी म्हणा, वैद्यकीय उपचार ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपले स्वतःचे पदरमोड करून ते समाजकार्य करतात. हे जर बॅनर कोण राजकीय कार्यकर्त्याचे असल्यान ते जर फाडलेले एक समजूंक शकता की लोकांचो रोष आसा म्हणून उडयले. पूण आज ते स्वतःच्या खर्चान पेडणे तालुक्यात समाजकार्य करीत आसा. आणि त्यांनी फक्त हेचे आमचे दिवाळीचे जे शुभेच्छाचे बोर्ड लायले, हे बोर्ड जेन्ना कोणी तरी कातरून उडयता तेन्ना आमकां खंय तरी कार्य करतो म्हणून सुद्दां आमकां खंय तरी वायट दिसले की पेडणे तालुक्यात हे अशें ह्याच्या पयलीं केव्हा गोष्टी घडोवंक ना. आणि हे अशे जर वायट प्रवृत्तीचे कोण तरी भुरग्यांक कन्विन्स करून जर हे अशे जर करपाक लायता तर हे अशे गोष्टी भविष्यात सुद्दां जावच्यो न्हू. म्हणून आमी मिशन फॉर लोकल तर्फे आयज आमी ताका पुष्प दिवपाचे की ज्या भुरग्यान जी गोष्ट केली आणि त्यांनी मान्य केली की आपण हे गोष्ट केली आणि त्याची फुटेज सुद्धा ऑलरेडी आमच्याकडे आसा. तर ह्या भुरग्यांनी निदान हो विषय हे करून बाकीच्या सुद्धा आमच्या पेडणे तालुक्यातले जे भुरगे आसात, तमाम भुरगे आसात, तेंच्यांनी
कोण तरी सांगता म्हणून हे असे वाईट गोष्टी करच्यो न्हू. खंयचे तरी सरकारी इमारत आसा किंवा आणखी काही गोष्टी आहे फोडून टाकप, लायटी फोडून टाकप, बॅनर फोडून टाकप, असले गोष्टी जावच्यो न्हू म्हणून आम्ही ही एक ल्हानशी एक त्याचो सन्मान करपाचो आम्ही एक विषय आयज घेतलेलो की एक तो खंयसर तरी एका ऑफिसान दार उगडूंक बीन ह्या पद्दतीन तो जर कामाक आसा जाल्यार एक जर तो तेका जर कोणी प्रवृत्त जर केला जाल्यार असले क्रिमिनल हे पेंडन आमच्या तयार करपाक तो प्रवृत्त करता काय तेका, तर असले क्रिमिनल हे पेंडन तो तयार करपाचे काम करता काय कितें हेचेर खरी सरकारान दखल घेवपाची गरज आसा. कित्याक तर आयज खूबशे भुरगे जे आसा पळय ते आपल्या आपल्या पद्दतीन काम करता, पण खंय तरी लास्ट टायम सुद्धा असर पेडण्यान एक पुतळेचे दहन केल्लेले, ते सुद्धा पुतळे दहन करपाक होच भुरगो फुडें आसलेलो. हे सुद्धा न्हू आमच्याकडे हेचे सुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी जायत्यांच्यांनी बघलेले. पण म्हाका एक अशें दिसता ह्या प्रेस मिडियमाच्या माध्यमांतसून हांव सरकाराक एक विनवणी करूंक सोदता, खास करून आमच्या गोंयच्या मुख्यमंत्र्याक आणि ह्या पार्टीच्या अध्यक्षाक दामू नायकाक हांव एक रिक्वेस्ट करूंक सोदता की असले जर समज लोकप्रतिनिधी जर आसात जाल्यार हेच्या फुडें तेंच्यांनी फुडें सुद्धा असले जे तिकिटी जेन्ना पक्षाचे बीन दिता पळय तेन्ना विचार करून दिवपाचो. कित्याक असलो जर समज जर क्रिमिनल बीन जर तयार करप ही खरी लाजिरवाणी गोष्ट आसा ही पेडणेकरां खातीर. थंय गाडी आसली, सो ह्या हितून तुमकां डावट कोणाचो आमदाराचो आसा काय कितें? ज्या चेअरमॅनची गाडी असली, आता म्हाका खबर ना थंय तो चेअरमॅन ते रातीक तेंगे रावलो बी जाल्यार खबर ना, पण ती गाडी दिसली आणि त्या घरातल्या मनशांनी दार उगडूंक ना. हांव सांगू शकना, पण ते कायद्यान ती गाडी म्हणटात ती त्या डिपार्टमेंटान तरी आसूंक जाय किंवा ते चेअरमॅनाच कडेन आसूंक जाय, हो कायदो सांगता. दुसरो एक प्रश्न, बॅनर जे आसा म्हणटा पळय ते तुमी आमच्याकडे इव्हिडन्स आसा, आम्ही तुमकां ते सुपूर्द करता. भितर तुमचे बॅनर्स असले? खबर ना म्हाका, आमच्या नजरेक जे येयले ते आमी सांगले, कदाचित आसत आमचे कितें आसा, पण ते बॅनर्स दिसले. जी आसा जी डिपार्टमेंट आसा हे खरे म्हणजे तशे डेव्हलप म्हणजे तांकां बॅनर्साची गरज लागतली ना म्हणना, कसले आपल्या डिपार्टमेंटाचे जे हँडीक्राफ्ट आसा त्याच्यासाठी ते आसूं शकता ना म्हणना, पण ते तसले असले कित्याक खंय तरी आमी पेडण्यान अजून एकय असो बॅनर पळोवंक ना की त्या डिपार्टमेंटाचे कितें तरी पब्लिसिटी जाल्लेलो हांवें गोंयांनी पळोवंक ना आनी पेडण्यांनी पळोवंक ना. सो थंय म्हाका क्वेश्चन मार्क केला, कदाचित ते आमचे डॅमेज केलेले आसतले. बरें, आमदार हातून इन्वॉल्ड आसा अशें तुमचें म्हणणें आसा? हांव कोणाक डायरेक्ट म्हणू शकत ना. ज्या माणसान कृती केली तेणी स्वता सांगले आपूण केल्या म्हणून, सो हांव आमदाराचें कितें नांव घेवं शकता? तो त्याच्या वांगडा आसता, सो तेणी ताका खबर आसता, भुरग्याक आसतलें ते तांकां खबर आसतलें, तितून हांव अमुकच म्हणून सांगूंक शकता. पण त्या माणसान मिस्टेक केली, जेणी कितें केलें ते स्वता सांगलेलें आसा. बॅनर्स ना जाल्यार आमचे बॅनर्स ना जाल्यार कट केलेले आसा. कट केल्यात ना जाल्यार हय. आणि सर हांगा PWD पेडण्यान म्हणजे 2 बॅनर कोरगोकरांचे, डॉक्टर कोरगोकर यांचे बॅनर तोंड काढलेले, त्याचेर कितें म्हणणें? पळय, म्हाका मिशन फॉर लोकलच्या संदर्भात विचारू शकतात, म्हाका बाकीच्याचे विचारून त्याचो अर्थ जावचो ना. म्हाका आमच्या मिशन फॉर लोकल ते बाकीचे कोणाचे काढले त्याचेर हांव उलयता, त्या मनशांनी प्रत्यक्ष उलोवपाचें. ओके.